नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत विज्ञान भाग दुसरा इयत्ता 10वी मधील हा सेकंड पार्ट आहे आणि त्याच्यामधील दुसरा लेसन ज्याचं नाव आहे सजीवांतील जीवन प्रक्रिया. याच्यामधील भाग पहिला आपण बघतोय. आता पहिल्या भागामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बघणार आहोत ज्याच्यामध्ये ऊर्जा निर्मिती कशा प्रकारे केली जाते किंवा क्रेब्स सायकलचा वापर, NADH2 म्हणजे काय किंवा FADH2 म्हणजे काय, अशा प्रकारच्या क्रिया आपल्या सेलमध्ये कशा प्रकारे होतात आणि आपल्याला आपल्या जगण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा कशा प्रकारे मिळते ह्याविषयी आपण ह्या लेसनमध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिला सेशन आहे, त्याच्यामध्ये आपण आपल्याला ऊर्जेची गरज का लागते आणि कोणकोणत्या क्रिया म्हणजे कोणकोणत्या संस्था आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतात आणि त्या कार्य करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. जसं बघा, जर घड्याळ चालू राहायचं असेल तर त्याच्यामध्ये सेल हा व्यवस्थित असायला पाहिजे, म्हणजे सेल मधून इलेक्ट्रॉन्सची निर्मिती व्हायला पाहिजे आणि अशा प्रकारे सेल चालू राहतो, घड्याळ चालू राहतं. परंतु समजा सेल संपला असेल तर तो आपल्याला बदलावा लागतो. म्हणजेच ऊर्जा ही अत्यंत महत्वाची आहे, म्हणजे ऊर्जा हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. तो कशा प्रकारे निर्माण होतो, आपल्या शरीरात सुद्धा ऊर्जा निर्मिती होते आणि त्याच्यामुळे आपण ऐकू शकतो, बोलू शकतो किंवा एखादं काम करू शकतो. ते कशा प्रकारे होतं ते आपण आता ह्या पाठामध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग पहिला. इथे पहा, सजीव आणि जीवन प्रक्रिया. पचन संस्था म्हणजे आपण कोणतंही अन्न खातो, ते खाल्ल्यानंतर ते आपल्याला पचतं, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम. लक्षात घ्या, आपल्या शरीरामध्ये तुम्हाला माहिती आहे की पेशी हे मूलभूत घटक आहेत. पेशींपासून ऑर्गन्स बनतात, ऑर्गन्स पासून संस्था बनतात, सिस्टीम बनतात आणि सिस्टीम्स पासून एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर, म्हणजे आपली बॉडी हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, ज्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये रेस्पिरेशन सिस्टीम आहे, सर्क्युलेशन सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम, एक्सक्रीशन सिस्टीम, अशा प्रकारच्या संस्था आपल्या शरीरात काम करत असतात. मग ह्या संस्थांचं काम करण्यासाठी त्यांना ऊर्जेची गरज असते. तर बघा, पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, म्हणजे युरिन आपण बाहेर फेकतो त्याला म्हणतात उत्सर्जन करणं, म्हणजे किडनीज आपल्या ते काम करत असतात. आणि नियंत्रण संस्था, नियंत्रण संस्था म्हणजे आपल्या शरीरामध्ये चाललेल्या ज्या घटना आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं महत्वाचं काम ह्या नियंत्रण संस्था म्हणजे नर्वस सिस्टीम करत असते. शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून करत असतात, म्हणजे सिंक्रोनायझेशन होणं खूप महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण जेव्हा तोंडात घास टाकतो त्यावेळेला तोंडामध्ये सलायवा जमा होतो, म्हणजे सलायवा त्याच्यामध्ये मिक्स होतो. सलाव्यामध्ये काय असतं, तर टायलिन किंवा त्याला अमायलेज असं म्हणतात, हे एन्झाईम असतं आणि त्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्या तोंडातूनच पचनाला सुरुवात होत असते. मग जिभेमार्फत हे अन्न आतमध्ये इसोफॅगस मध्ये ढकललं जातं, अन्ननलिकेमध्ये ढकललं जातं आणि तिथून ते पुढे स्टमक मध्ये म्हणजे जठरामध्ये जातं आणि तिथे पेप्सिन नावाचं प्रोटीन सिंथेसिस करणारं एक केमिकल त्याच्यामध्ये मिक्स होतं. त्याच्यानंतर HCl तयार होतं, ऍसिड तयार होतं आणि ते ऍसिडिफाय करून टाकलं. ऍसिडिफाय करून टाकल्यानंतरच पेप्सिनचं त्याच्यावर पेप्सिनची अभिक्रिया होत असते आणि त्याच्यानंतर जेव्हा स्पिंक्टर वॉल मधून ते अन्न बाहेर पडतं त्यावेळेला ते अल्कलाईन व्हावं लागतं आणि म्हणून लिव्हरच्या खाली असलेली गॉल ब्लॅडर त्यातून बाईल बाहेर पडतं, म्हणजे पित्त बाहेर पडतं आणि त्याचबरोबर इन्शुलिन जे साखर कंट्रोल करण्याचं काम करत असतं. आता गॉल ब्लॅडर मधील बाईलमुळं, पित्तामुळं हे अन्न अल्कलाईन झालं आणि अल्कलाईन अन्न जे असतं ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये फिरतं आणि त्याच्यावर रक्तकेशिका असतात, म्हणजेच ह्या नलिकांच्या बाहेर रक्तकेशिका असतात, त्याच्यामध्ये आवश्यक असलेले घटक ऍब्झॉर्ब केले जातात. पाणी आणि सॉल्ट सुद्धा ऍब्झॉर्ब केलं जातं आणि नंतर हे शेवटी जो चौथा शिल्लक राहतो तो आपल्याला माहित आहे की मोठ्या आतड्यामध्ये म्हणजेच मोठ्या इंटेस्टाईन मध्ये, लार्ज इंटेस्टाईन मध्ये जातं आणि त्याच्यानंतर तिथून ते आपण गुदद्वारामार्फत बाहेर फेकतो, म्हणजे ते आपल्या शरीराला नको आहे. त्याचप्रमाणे लिव्हर मार्फत गेलेलं रक्त सुद्धा आपल्या किडनीज फिल्टर करतात आणि त्याच्यातून साधारण 1 ते 2 लिटर, साधारण 1.9 ते 2 लिटर इतकं युरिन तयार केलं जातं आणि ते नेफ्रॉन्सच्या मार्फत गाळून ते बाहेर फेकलं जातं, युरिनरी ब्लॅडर मध्ये येतं आणि ब्लॅडर मधून आपण ते थ्रो करतो. तर अशा प्रकारे ह्या क्रिया करत असतात. रक्ताभिसरण संस्था आपल्याला माहित आहे, रक्ताभिसरण मध्ये आपण फुफ्फुसाकडे गेलेलं रक्त जे आहे ते ऑक्सिजनेटेड असतं, म्हणजे त्याच्यात ऑक्सिजन मिक्स होतो. हिमोग्लोबिन त्याच्यामध्ये असलेला अत्यंत महत्वाचा असा घटक आहे आणि हा ऑक्सिजन का महत्वाचा आहे, कारण आपण जे खातो त्याच्यापासून तयार झालेलं ग्लुकोज जे आहे ते पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम रक्त करतात, त्याचप्रमाणे तिथे ऑक्सिजन सुद्धा पोहोचवण्याचं काम रक्तामधील हिमोग्लोबिन करतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जर हिमोग्लोबिन आपल्या रक्तामध्ये नसता
तर आपल्या नाकावाटे फुफ्फुसापर्यंत गेलेला ऑक्सिजन जो आहे तो पायाच्या सेलपर्यंत पोहोचण्यासाठी 3 वर्ष लागली असते. आणि 3 वर्ष लागली असते म्हणजे आपण त्याच्यामध्ये जगू शकलो नसतो. म्हणून हिमोग्लोबिन हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तो ऑक्सिजनचं आणि कार्बन डायऑक्साईडचं वहन करतो. आता ऑक्सिजनचं वहन केल्यानंतर क्रेब्स सायकलद्वारे तिथे एटीपीज तयार होतात आणि एटीपीज आपल्याला ऊर्जा देतात. तर सांगायची गोष्ट अशी की आपल्याला कोणत्याही क्रिया करायच्या असतील, जरी आपण एका ठिकाणी शांत बसलेलो असो तरीही आपण एखादा विचार करत असतो किंवा एखादी गोष्ट आपण पुढे काय करायचं ते ठरवत असतो. तर अशा वेळेला आपल्या शरीरामधल्या काही गोष्टी त्याच्या मागे ऊर्जा खर्च करत असतात आणि ही ऊर्जा आपल्याला माहित आहे आपल्या प्रत्येक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया नावाचं एक ऑर्गॅनेल आहे. ते ऑर्गॅनेल म्हणजेच आपल्या सेलचं पॉवर हाऊस आहे. त्याच्यामध्ये ऊर्जा साठवली जाते आणि आपण कार्य करू शकतो. आपण बघा स्कूलमध्ये गेल्यानंतर सकाळी जाताना काहीतरी खाऊन जातो किंवा दुपारी आपल्याला मधली सुट्टी असते म्हणजे लंच टायमिंग होता आणि तेव्हा आपण काहीतरी खातो त्याच्या कारण आपल्याला ऊर्जेची गरज असते तरच आपण लेक्चर्स ऐकू शकतो. म्हणजे मानवाला किंवा कोणत्याही प्राण्याला सतत ऊर्जेची गरज असते आणि त्याच्या शरीरामध्ये ऊर्जा अशा प्रकारे तयार होत असते. म्हणजेच आपल्या शरीराला जसं घड्याळाला सेल मधील ऊर्जेची गरज असते तशीच आपल्या शरीराला सुद्धा ऊर्जेची गरज असते. इथे बघा कर्बोदके म्हणजेच काय तर कार्बोहायड्रेट्स, स्निग्ध पदार्थ म्हणजे तेलयुक्त पदार्थ जे आहेत त्यांना स्निग्ध पदार्थ असं म्हटलं जातं. आणि प्रथिने हे अन्न पदार्थ या ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत. प्रथिने म्हणजे प्रोटीन्स, आपल्याला माहिती आहे प्रोटीन्सची आपल्याला गरज असते. नायट्रोजन बेस्ड हे मॉलिक्युल्स असतात आणि पेशींमधील तंतुकणिकेच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते. तंतुकणिका म्हणजे तुम्हाला आत्ताच उल्लेख केला मी की ह्याला मायटोकॉन्ड्रिया असं म्हटलं जातं आणि हे महत्वाचं सेलांगक आहे जे आपल्या प्रत्येक पेशीमध्ये असतं. ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने म्हणजे आपापल्या परीने हातभार लावत असते. जसं सांगितलं तुम्हाला नियंत्रण संस्था याच्यावर नियंत्रण करण्याचं काम करतं. त्याचप्रमाणे रक्ताभिसरण संस्था, एक्सक्रीशन सिस्टीम किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेशन सिस्टीम ह्या सगळ्या सिस्टीम आपल्या शरीरामध्ये जे चालतात ते आपापल्या परीने ह्या ऊर्जा निर्मितीसाठी हातभार लावत असतात. वनस्पतीजन्य पदार्थांचे आपण सेवन करतो. आपल्याला माहिती आपण भाजी वगैरे खातो किंवा समजा आपण मांसाहार करत असू तर ज्याचा आपण मांसाहार केलेला आहे ते जे प्राणी आहेत त्या वनस्पतीवर फीड होतात. म्हणजे वनस्पतीद्वारे तयार झालेला ग्लुकोज C6H12O6 चा मॉलिक्यूल त्यांच्या शरीरामध्ये जातो आणि त्यापासून विविध पोषक द्रव्ये म्हणजेच कर्बोदके, प्रथिने म्हणजे प्रोटीन्स, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन्स, आपल्याला माहिती आहेत खनिजे म्हणजे मिनरल्स आपण त्याच्यापासून मिळवत असतो. तर अशा प्रकारे हा ऊर्जेचा स्रोत हा प्रोड्युसर पासून आपण 8व्या किंवा 9व्या याच्यात पाहिलेला आहे की सूर्यापासून मिळणारी ऊर्जा त्याच्यापासून प्रोड्युसर्स जे असतात. प्रोड्युसर कोण आहेत तर गवत, हिरव्या वनस्पती या प्रोड्युसर्स आहेत. त्यांच्यापासून पुढे तो त्यांना खाणाऱ्या प्राण्यांकडे जातो, तिथून पुढे परत ह्या प्राण्यांना खाणाऱ्या मोठ्या प्राण्यांकडे जातो आणि मोठ्या प्राण्यांपासून सर्वोच्च भक्षकाकडे जातो आणि त्याच्यानंतर कालांतराने सर्वोच्च भक्षक मरून त्याच्यामधून त्याच्या शरीरामधून झालेली ऊर्जाचे जे विघटन होतं आणि परत ती ऊर्जा अशी सर्क्युलेट होत असते. म्हणजे सर्व प्रक्रिया जर व्हायच्या असतील तर आपल्या शरीरामध्ये ऊर्जेची गरज आहे आणि कर्बोदके ही सर्वात जास्त आपल्याला ऊर्जा देत असतात. म्हणजेच कार्बोहायड्रेट्स हे मेन सोर्स ऊर्जेचं आहे. त्याचप्रमाणे प्रथिने सुद्धा आपल्या शरीरात हवी असतात, स्निग्ध पदार्थ तर हवेच असतात आणि विटॅमिन्स आणि मिनरल सुद्धा आपल्याला गरजेचे आहेत. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, अन्न पदार्थ व त्यांचे पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे कार्बोहायड्रेट्स आपल्याला एनर्जी रिच्ड मॉलिक्युल्स आहेत. स्निग्ध पदार्थ म्हणजेच तेलकट असे पदार्थ आपण खातो त्याच्यापासून सुद्धा आपल्याला ऊर्जा मिळते. प्रथिनांची तर सुद्धा आपल्याला बॉडी बिल्डिंग साठी खूप महत्वाचं म्हणजेच आपण जेव्हा जिम मध्ये वगैरे जॉईन करतो त्यावेळेला प्रोटीन सप्लिमेंट म्हणून दिलं जातं. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचं सप्लिमेंट बाहेरून घेणं आपल्या शरीराला धोकादायक असतं. आपण जे अन्न पदार्थ खातो त्या अन्न पदार्थांमधून आपल्याला चांगल्या प्रकारे आणि योग्य प्रमाणात प्रोटीन्स मिळत असतात. म्हणून शक्यतो हिरव्या पालेभाज्या ह्यांचं जे म्हणजे आपल्या जेवणामध्ये जे पर्सेंटेज आहे ते जास्त असावं. त्याचप्रमाणे अंडी किंवा मासे यांच्यापासून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे प्रोटीन्स मिळतात आणि विटॅमिन्स सुद्धा आपल्याला मिळत असतात. म्हणजे ही पोषक तत्वे आपल्या शरीराला खूप उपयोगी आहेत. संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्व आहे लक्षात घ्या. आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्स जितके नेसेसरी आहेत तितके विटॅमिन्स आवश्यक आहेत, तितकेच प्रथिन आवश्यक आहेत. म्हणजेच प्रत्येक जे न्यूट्रिएंट्स आहेत ते शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल विज्युअल सांगतो बघा की जर समजा आपण रोज वडापाव खात राहिलो किंवा रोज एकाच प्रकारचं अन्न खात राहिलो की कालांतराने आपल्या बॉडीमध्ये म्हणजे आपल्यालाच असं म्हणजे आपल्या शरीरात काहीतरी
विचित्र घडतंय असं वाटतंय, तर कारण आपण बॅलन्स डाएट घेत नाही. आपण फक्त जर समजा वडापाव खात असू तर फक्त आपल्याला बटाट्यांमार्फत कार्बोहायड्रेट्स मिळतात किंवा त्या पावामार्फत कार्बोहायड्रेट्स मिळतात, परंतु विटॅमिन्स मिळत नाहीयेत किंवा प्रथिने मिळत नाहीयेत किंवा स्निग्ध पदार्थ मिळत नाहीयेत. याचा अर्थ हे बॅलन्स डाएट नाहीये, हे असंतुलित आहाराचं उदाहरण आहे. म्हणजेच आपल्याला नेहमीच्या जेवणामध्ये अशा प्रकारचे पदार्थ असलेल्याच गोष्टी खाव्या लागतील. म्हणून आपली आई आपल्या जेवणामध्ये आपल्याला भाज्या सुद्धा देते, डाळी सुद्धा देते किंवा आपण भात खातो, चपाती खातो, अशा प्रकारचं अन्न घेत असतो. स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पाडतात आपल्याला माहिती आहे. स्नायू, नर्वस सिस्टीम मध्ये स्नायूचा उपयोग फार महत्वाचा आहे. इतर गोष्ट कोणती होल्ड करायची असेल तर त्यासाठी सुद्धा स्नायू, किंवा हात फोल्ड करायचा आहे, पाय फोल्ड करायचा आहे, तर स्नायू यांच्यामध्ये महत्वाचं कार्य करत असतात. आणि स्नायूंना ऊर्जा मिळाल्याशिवाय अशा प्रकारे कार्य घडू शकत नाही. पोहताना बघा कधी कधी आपल्याला पायाला क्रॅम्प येतो, कारण तिथे अनएरोबिक रेस्पिरेशन होतं, म्हणजे ऑक्सिजनची उपलब्धता कमी होते. आणि ज्या वेळेला ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात तिथे पोहोचतो त्यावेळेला तो क्रॅम्प निघून गेलेला असतो. म्हणजे स्नायूंच्या कार्यासाठी सुद्धा ऊर्जेची गरज असते. पाचक रसाच्या पचन संस्थेमध्ये काय महत्व आहे? पाचक रस म्हणजे आपल्याकडे सलायवा म्हणजे टायलिन आहे. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर इन्शुलिन नावाचा एक रस बाहेर पडतो, जो साखरेला कंट्रोल करतो आणि त्याच्यामुळे आपले शरीर ब्लड थिक होण्यापासून वाचतं. तर अशा प्रकारे पाचक रसांचं खूप महत्व आहे. मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीरावर टाकण्यासाठी कोणती संस्था करत असते तर त्याच्यासाठी उत्सर्जन संस्था म्हणजे एक्सक्रेटरी सिस्टीम, म्हणजे आपण म्हणतो युरिन थ्रो करतो, युरिनरी ब्लॅडर मध्ये ते जमा होतं आणि तिथून ते बाहेर फेकलं जातं. ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते? तुम्हाला सांगितलंच की रक्तामध्ये हिमोग्लोबिन नावाचा घटक आहे जो ऑक्सिजनचं वहन करतो आणि प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन जाऊन आपल्या खाण्यातून तयार झालेला ग्लुकोज यांच्याशी क्रेब्स सायकल मार्फत रिएक्शन करून ऊर्जा तयार करत असतो. मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते, किती प्रकारे? म्हणजे आपल्या शरीराची कार्य चालतात आपल्याला माहिती आहे. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, आपल्या हार्टबीट्स किंवा किडनीची वगैरे जी कार्य चालतात त्याच्यासाठी ह्या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचं फार महत्व आहे. आणि इतर दोन नर्वस सिस्टीम आपल्याला माहितच आहेत, म्हणजेच त्या कुठल्या पेरिफेरल म्हणजे परिघीय आणि केंद्रीय म्हणजे ज्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड येतो. अशा प्रकारच्या नर्वस सिस्टीम्स आपल्या शरीरामध्ये कार्यरत असतात. अनेक खेळांमध्ये खेळाडू खेळ खेळताना काही वेळा मध्यांतर घेऊन काही पदार्थांचे सेवन करतात. असे पदार्थ खेळाडू का घेत असावेत? म्हणजे याचा अर्थ काय? तर बघा, ह्या खेळाडूंना आपण क्रिकेट जास्त बघतो आपल्या भारतामध्ये, त्याच्यामुळे मधल्या ब्रेकमध्ये पहा हे खेळाडू योग्य प्रकारचं म्हणजेच ते आपल्यासारखं लंच थाळी असं घेत नाहीत, म्हणजे भात वगैरे खात नाहीत, तर ते योग्य त्यातून कर्बोदक किंवा प्रोटीन मिळतील अशा प्रकारचेच लिक्विड्स ते पित असतात, कारण त्यांना अजून पुढे 4 ते 5 तास खेळायचं असतं. म्हणजे एनर्जी रिच्ड ड्रिंक त्यांच्याकडून घेतलं जातं. आपण मार्केटमध्ये सुद्धा पाहतो बघा, कॉम्प्लॅन बी किंवा इतर कोणते ग्लुकॉन डी वगैरे अशा प्रकारची जी पेय असतात त्याच्यामध्ये कर्बोदक जास्त असतात, म्हणजे ते एनर्जी रिच्ड असतात आणि ते घेतल्यानंतर आपल्याला तरतरीतपणा येतो. श्वसन म्हणजे काय? श्वसनाची क्रिया कशी घडते? आपल्याला माहिती आहे, नाकावाटे आपण श्वास आतमध्ये घेतो म्हणजेच ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि तयार झालेला कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकतो. आता ऑक्सिजन काय करतो? तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक सेलमध्ये जाऊन ग्लुकोज आणि ऑक्सिजन यांची अभिक्रिया होते आणि तिथे कार्बन डायऑक्साईड आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच एटीपी मॉलिक्युल्स तयार होतात. 38 मॉलिक्युल्स ऑफ एटीपी तयार होतात. एटीपी म्हणजे काय? तर ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, जे आपल्याला ऊर्जा पुरवतात. म्हणजे श्वसनाची क्रिया अशा प्रकारे होणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर झालेला कार्बन डायऑक्साईड, तयार झालेला कार्बन डायऑक्साईड जो आहे तो परत एकदा हिमोग्लोबिन आपल्या फुफ्फुसांपर्यंत आणून सोडतो आणि उच्छ्वासावाटे आपण तो बाहेर फेकतो. अशा प्रकारे श्वसनाची क्रिया होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये काय शिकलो? तर ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जा तयार कशी होते, ऊर्जेचं आपल्या शरीरामध्ये काय महत्व आहे, किंवा कर्बोदक खाल्ल्यामुळे किंवा पेशी लेवलला म्हणजे सेल लेवलला कशा प्रकारे ऊर्जा तयार केली जाते आणि ती ऊर्जा आपण कशा प्रकारे वापरतो याविषयी आपण पहिल्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. धन्यवाद.